एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी घरातल्याच वस्तू वापरून तयार केलेला हा चेहऱ्यासाठीचा फेस वॉश किंवा क्लिन्झर तुमच्या स्किनला अगदी आतल्या थरापासून स्वच्छ करेल, टॅनिंग दूर करेल आणि तुमचा रंग उजळवायला मदत करेल. हा तुमच्या स्किनमधलं एक्सेस ऑइल काढून टाकेल, पण स्किनसाठी जे नैसर्गिक तेल आवश्यक असतं त्याला अजिबात धक्का लावणार नाही आणि यामुळे तुमच्या स्किनवर नॅचरल ग्लो आणि उजळपणा येईल. स्किन खूप गोरी फ्रेश वाटेल, चेहऱ्यावर लवकर डागसुद्धा पडणार नाहीत आणि जे आधीचे डाग असतील ते हळूहळू कमी व्हायला लागतील. एकदा तुम्ही जर हा फेस वॉश वापरला तर बाजारातले महागडे फेस वॉश किंवा साबण वापरायचं विसरून जाल, इतका अमेझिंग आणि छान रिझल्ट याचा आहे. तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला हा फेस वॉश बनवण्यासाठी घरातलं पहिलं साहित्य लागणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. आता इथं रवाळ असं तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे. साधारणतः 1.5 ते 2 चमचा इतकं तांदळाचं पीठ आज मी इथं वापरणार आहे. कारण तांदूळ आपल्या स्किनला फ्लॉलेस अगदी डागविरहित बनवण्याचं काम करतो. तुम्हाला जर स्किन व्हाईटनिंग लाईटनिंग हवी असेल तर तांदळाचा वापर तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये सुरू करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या चेहऱ्यावर लवकर फाईन लाईन्स किंवा सुरकुत्या येऊ नयेत, वाढतं वय आपल्या चेहऱ्यावर लवकर दिसू नये, तर तांदळाचं पीठ हे यासाठी खूप चांगलं काम करेल. आता त्यानंतर पुढची गोष्ट मी इथं घेतली आहे ती म्हणजे संत्र्यांच्या सालीची पावडर. आता संत्री उन्हामध्ये सुकवून या सालींची ही पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता ही साधारणतः 2 चमचे इतकी पावडर आहे. ही सुद्धा मी याच्यामध्ये वापरणार आहे, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनवर खूप चांगला ग्लो येण्यासाठी मदत होते. तर त्यासाठी आपल्याला साधारणतः 2 चमचे संत्र्यांच्या सालीची पावडर घालणार आहोत, ज्याच्यामुळे आपली स्किन टॅनिंग अजिबात होणार नाही. काळेपणा असेल तर या सालींच्या पावडरीमुळे तो पूर्णपणे जाण्यासाठी मदत होते. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यानंतर ना तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लागणार आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ. आता इथं मसूर डाळ आपल्याला छान तव्यावरती गरम करून किंवा उन्हामध्ये सुकवून जी पावडर आपण तयार करून ठेवलेली असते ती इथं मी वापरत आहे. आता इथं माझ्याकडे थोडीशीच मसूर डाळीची पावडर आहे, तर ती शिल्लक आहे. ती पण साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकी आहे. आपल्या चेहऱ्याला अगदी छान लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी मसूर डाळीच्या पिठाचा आपण वापर करतो. तर ते मसूर डाळीचं पीठसुद्धा आपल्याला या घरगुती फेस वॉशमध्ये वापरायचं आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा छान ग्लोईंग आणि एकदम फ्रेश दिसणार आहे. आता त्यानंतर इथं घ्यायची आपल्याला थोडीशी हळद. आता इथं तुम्ही कस्तुरी हळद वापरू शकता किंवा घरगुती तयार केलेली किचनमधली जी हळद आहे ती वापरू शकता. शक्यतो आंबे हळद वापरू नका, कारण ती आपण दुखण्यांवर किंवा जखमेवर वापरतो. आता हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येत असेल, पिंपल्स येत असेल, लालसरपणा होत असेल तर हे सगळं कमी करण्यासाठी आपण हळदीचा वापर करतो. सोबतच सोन्यासारखा ग्लो, गोल्डन ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो तो या हळदीमुळे. तर आपल्याला साधारणतः एक अर्धा चमचा इतकी हळद घ्यायची. भरपूर जास्तसुद्धा हळद घ्यायची नाही, कारण त्याच्यामुळे आपला चेहरा भरपूर पिवळासुद्धा होऊ शकतो. तर अर्धा ते पाऊण चमचा इतकी हळद आपल्याला टाकायची आहे आणि या सगळ्या गोष्टी छान एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि याच गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर एक मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता छान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या प्रत्येक गोष्टीचे आपल्या स्किनसाठी भरपूर फायदे आहेत, जे स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन आपल्या स्किनमध्ये असलेली सगळी घाण बाहेर काढून आपल्या चेहऱ्यावर छान उजळपणा यायला मदत होईल. आता त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे बेसन पीठ. आता बेसन पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. कारण रेग्युलरली आपण स्किन केअरमध्ये बेसन पिठाचा वापर करतोच, कारण बाजारामध्ये फेस वॉश साबण येण्यापूर्वीपासून बेसन पीठ आपल्या स्किन केअरसाठी आपण वापरतो आणि त्यामुळे मी इथं बेसन पीठसुद्धा घेतलेलं आहे. साधारणतः 2 चमचे आपल्याला बेसन पीठसुद्धा घ्यायचं आहे. आणि आता फायनली या सगळ्या गोष्टी आपल्याला छान एकत्र करायच्या आहेत. बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि सगळं छान एकमेकांमध्ये मिक्स करायचं, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या स्किनपर्यंत पोहोचतील आणि त्याची सगळी पोषक तत्त्व आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत पोहोचून चेहऱ्यावरची जी काही घाण असेल, इम्प्युरिटीज असेल, एक्सेस ऑइल असेल, हे निघून जाईल. पण आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जे आवश्यक ऑइल असेल ते तसंच राहील आणि त्यामुळे आपला चेहरा छान फ्रेश टवटवीत दिसायला लागेल. आता तुम्ही बघू शकता छान आपलं हे घरच्या घरी तयार केलेलं क्लिन्झर किंवा फेस वॉश आपला तयार झालेला आहे. तर चला आता याची पुढची स्टेप म्हणजे हा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणतः 8 दिवस 15 दिवस इतका पुरेल इतका तुम्ही एकदम बनवून तो स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून दररोज तुम्हाला ही प्रोसेस करण्याची अजिबात गरज नाही. तर कुठलाही प्लास्टिकचा डबा, स्टीलचा डबा किंवा काचेचा डबा याच्यामध्ये तुम्ही ही जी तयार करून घेतलेली आहे ती पावडर एकत्र स्टोअर करून ठेवू शकता. फक्त याला पाण्याचा ओलसर हात किंवा जास्त हवा लागू देऊ नका, जेणेकरून हे खराब होणार नाही आणि दररोज तुम्ही याचा वापर करू शकता. आता तुम्ही इथं हा फेस पॅक बनवण्यासाठी
पाण्याचा वापर, गुलाब पाण्याचा वापर किंवा कच्च्या दुधाचा वापर सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लाईटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट दिसायला लागेल. आता दररोज तुम्ही याचा वापर अंघोळीपूर्वी किंवा दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी किंवा दररोज दोन्ही वेळेला सकाळ आणि संध्याकाळ अशा पद्धतीनं तयार करून घेतलेला हा फेस वॉश आपल्या चेहऱ्यावरती किंवा संपूर्ण शरीरावर सुद्धा लावू शकता. हा बॉडी स्क्रबिंगचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये अगदी छान बदल झालेला दिसेल. तर चला आता मी माझ्या स्किनवरती हा अप्लाय करणार आहे. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ, मसूर डाळीचं पीठ आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं कच्चं दूध टाकून 5 ते 10 मिनटं हे तसंच ठेवलं होतं, जेणेकरून तांदळाच्या पिठामध्ये पूर्णपणे मसूर डाळीचं पीठ आणि कच्चं दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन आपला छान क्रीमी कन्सिस्टन्सीचा फेस वॉश जो आहे तो फेस पॅक कन्सिस्टन्सीमध्ये होईल आणि याच्यामुळेच कच्च्या दुधाचे सुद्धा फायदे आपल्या स्किनला मिळणार आहेत. कितीही तुमच्या चेहऱ्यावरचा काळेपणा असेल, टॅनिंग असेल, पिंपल्स असतील, डागधब्बे असतील, हे हळूहळू कमी करण्यासाठी अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे. तर चला आता मी हे संध्याकाळच्या वेळेला अप्लाय करून तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर थंड पाण्याने आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला हा तयार केलेला फेस वॉश आहे किंवा हा सिंपल स्क्रबर आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही सिंगल लेअर किंवा डबल लेअरसुद्धा वापरू शकता. शक्यतो तुम्ही जर हा दररोज वापरणार असाल तर तुम्ही सिंगल लेअर, पातळ लेअर चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा तुम्ही सेम अशा पद्धतीनं तुमच्या स्किनवरती हा अप्लाय करू शकता. घरच्या घरी तुम्हाला इतका छान ग्लो मिळेल, ज्याच्यामुळे तुम्हाला एकही रुपया तुमच्या स्किन केअरसाठी खर्च करायचा नाही. पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये देऊन महागडं फेशियल किंवा कुठलीही चेहऱ्याची ट्रीटमेंटसुद्धा करायची नाही. अगदी घरच्या घरी फक्त तुम्हाला 10 मिनटं तुमच्या स्किनसाठी द्यायचे आहेत, ज्याच्यामुळे वाढत्या वयाची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर अजिबात लवकर दिसणार नाही. सोबतच चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग, टवटवीत दिसायला लागेल. आता हा चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर 10 मिनटं सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतर रिमूव्ह करताना पाण्याचा थोडासा ओलसर हात घेऊन आपल्याला चेहऱ्याची छान स्क्रबिंग आणि मसाज करायचा आहे. थोडंसं टॅपिंगसुद्धा करायचं आहे, ज्याच्यामुळे आपण वापरलेलं मसूर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ याच्यामध्ये असलेली थोडेसे रवाळ दाणे, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची छान स्क्रबिंग होते. चेहऱ्यावरची घाण, एक्सेस ऑइल, सोबतच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपला चेहरा एकदम स्मूथ दिसायला लागतो. चेहऱ्यावरचे डाग जे आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि अशा पद्धतीनं थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तुम्हाला पण असाच छान रिझल्ट मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये थोडासा विश्वास आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आता छान पद्धतीनं हे अप्लाय केल्यानंतर स्किनला आपल्या जो काही ग्लो मिळाला आहे तो लॉक करण्यासाठी आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराईज करायचा आहे. आता इथं तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता, गुलाब जेल वापरू शकता किंवा जे तुम्हाला रोजचं मॉइश्चरायझर सूट होतं ते तुम्ही इथं मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता आणि यामुळे तुम्हाला जास्त मेकअपची सुद्धा गरज लागणार नाही. तर अशा पद्धतीनं हा फेस वॉश तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचे काय रिझल्ट आलेत हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.